लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा। आणि सामना जर बघत असतील तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सागर वाघ यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे। चला बॅट्समन मैदानात जायचंय लगेचच। बॅट्समन चॉईस बॉल तुम्हाला फक्त पहिल्यांदाच दिला जाईल, त्यानंतर कोणत्याही प्रकारचा चॉईस बॉल मिळणार नाहीये। जो चेंडू दिले जाईल त्याच चेंडूवर तुम्हाला खेळावं लागेल। चेंडू फुटला, हरवला, कुठे भिजला तर प्रत्येकी वेळेस शेवटच्या ओव्हरला सुद्धा तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल। चला बॅट्समन सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात जात असताना अशोक आणि गणेश ही जोडी मैदानात जात असताना आपल्याला पाहायला मिळते। तब्बल विचार केला तर टीम कुडसावरे या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। 4 ओव्हरचा सामना आहे। अशोक आणि गणेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आमचे परम मित्र प्रकाश चौधरी आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात या जांभिवली संघाच्या माध्यमातून। जय बजरंग बली जांभिवली ठाकूरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। यष्टिरक्षकाच्या भूमिकेत ज्यांच्या नावाने जो संघ ओळखला जातोय सागर वाघ, त्यांचे छोटे बंधुराज चंदू वाघ आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश, त्यानंतर फलंदाजी मार्गावर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अशोक आणि गणेश ही जोडी। ऑन स्ट्राईक अशोक पाहायला मिळेल, नॉन स्ट्राईक आपल्याला गणेश पाहायला मिळेल। दोन धावेने पॅनलाइज केले जाते या ठिकाणी, याची नोंद असू द्या। जय हनुमान जांभिवली ठाकूरपाडा या संघाला, कारण तुमचा 12 प्रतिनिधी उपस्थित नाहीये या ठिकाणी, याची नोंद असू द्या। थोडा फास्टली खेळवायचा आहे पंच आणि यानंतर होणारे सामने या संघांना त्वरित बोलवण्याचं काम आयोजकांनी करायचं आहे, कारण मॅचचा रिदम तुटला जातोय त्या ठिकाणी। 4 ओव्हरचा सामना आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पहिला चेंडू रिलीज केला जाईल प्रकाशच्या माध्यमातून। हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, आउटसाइड द ऑफ सम एस्टनच्या वर्ण हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय। तब्बल विचार केला तर टीम जांभिवली ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी शॉर्ट प्लेअरने खेळला जातोय हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तब्बल विचार केला तर जांभिवली ठाकूरपाडा हा संघ, हा चेंडू इथे मात्र टप्पा चांगला आहे परंतु लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते। लेग साइडचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। लेग एसटीला कुठेतरी मिस करत असताना यष्टिरक्षक चंदूच्या हातात मात्र विसावला गेला आणि धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। वाईटच्या स्वरूपात श्रीगणेशा होत असताना टीम कुडसावरे या संघाची ही धावसंख्या। हा चेंडू जोरदार अपेली केले जाते, यस इट इज आउट। अंपायर फिंगर अप, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन। पहिला आद्रा टीम कुडसावरे या संघाला लागत असताना अशोकच्या स्वरूपात अशोक बॅक टू गाव। इन अन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील योगेश, एक चांगले फलंदाज आहेत। कुडसावरे संघाचा विचार केला तर याच विभागातील हा संघ आहे। वांगणी विभागातील हा संघ, तर जांभिवली संघाचा विचार केला तर अंबरनाथ MIDC विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू त्या ठिकाणी चांगला होता, दुसऱ्या चेंडू वाईड पाहायला मिळाला, तिसऱ्या चेंडूवर विकेट आले। फटका चांगला गॅपमध्ये चेंडूला फेकू दिला त्या ठिकाणी आहेत शतरक्षक। रनआउटची संधी, हा थ्रो जर चांगला पाहायला मिळाला असता तर नक्कीच विकेट पाहायला मिळाले असते। त्या ठिकाणी शतरक्षक होता।
विनू पवार आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या काळजाचा ठोका म्हटलं तरी हरकत नाही. या एक ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल बघा, ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कंबरेवर हात ठेवलाय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बघा त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळालं. पेशाने बघितले गेले तर मराठी या भाषेचा एक उगवता तारा म्हटलं तरी ऐकत नाही. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अमोलकडनं थोड्याशा चुका होत आहेत आणि या ठिकाणी झेल सोडलाय गणेशचा. मी मगाशी वर्णन करत होतो विनूचं, एक चांगला गायक आहे. त्याचं या स्पर्धेच्या वतीने नक्कीच सहर्ष स्वागत असेल. आणि मॅच संपल्यानंतर विनूच्या माध्यमातून एखादं सॉंग्स आपल्याला नक्कीच गोड आवाजात ऐकायला मिळेल, परंतु ते विनूने ठरवायचं आहे. हा झेल सोडलाय. हा झेल खूप महागडा पडू शकतो. गणेशचा झेल सोडला. याच्या अगोदर रनआउटची विकेट होती तीही सोडली. कुठेतरी हा फटका चांगला आहे. विनूकडे पुनर्षा चेंडू चायला मिळतोय. फर्स्ट ॲक्सिंगला चेंडू उचलून फेक करेपर्यंत पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता. शॉर्ट प्लेअरने खेळ केला जातोय. जांभिवली ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. झेल करणं गरजेचं होतं. अमोलच्या स्वरूपात शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. अमोलच्या स्वरूपात त्या ठिकाणी मात्र झेल सोडला गेला. अमोल एक चांगला खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडनं या ठिकाणी चूक झाली गेल्या आणि त्या चुकीचं रूपांतर सिंगलमध्ये करत असताना स्ट्राईक रोटेट केली होती. त्या ठिकाणी गणेशला संधी मिळाल्या पुनर्षा, मात्र त्या संधीचं सोनं केलं जाईल का? थोडं फास्टली खेळवायचं आहे. पंच 3 ओव्हर फेकण्याकरिता फक्त आणि फक्त 15 मिनिटांचा अवधी द्या. 15 मिनिटा अगोदर जर 3 षटकं फेकले नाही तर त्या ठिकाणी मात्र पॅनलाइज केलं जाईल. ओव्हर समाप्तीचा इशारा. 1 ओव्हर समाप्तीनंतर धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते 4 धावसंख्या आणि एका गड्याच्या मोबदल्यात त्या ठिकाणी या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. पंच पॅनल्टीच्या धावा ऍड करू का? येस, त्या 2 धावा ऍड करतोय म्हणजे 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल विचार केला तर टीम आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी. धावा ऍड करून धावफलकावर धावसंख्या आपल्याला 6 पाहायला मिळतात. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांनी नो घोषित केलाय. चांगला गोलंदाज आहे. चंदूच्या माध्यमातून नेहमीच गोलंदाजी केली जाते. या ठिकाणी बराच काळ चंदूच्या माध्यमातून P1चं षटक हाताळलं जात होतं, परंतु आता कुठेतरी त्याची बॉडी लँग्वेज थोडीशी वाढली गेले, त्यामुळे कुठेतरी प्रॅक्टिस कमी केली जाते. चला फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फ्रीडचा हा चेंडू होता, परंतु इथे मात्र झेल केला होता, परंतु ही विकेट मिळणार नाही. एक सिंगल आली गेल्या. पहिला चेंडू न होता. त्या ठिकाणी चांगले गोलंदाजी शॉर्ट प्लेअरने खेळतोय टीम जांभिवली ठाकूरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावेने पॅनलाइज केले, कारण 12 प्रतिनिधी त्यांचा उपस्थिती नाही. त्या ठिकाणी धावफलकावर धावसंख्या 1 ने पुढे सर्कल जाईल. स्कोर कार्ड हल्लं जाईल. स्कोर कार्ड फ्लाय होईल. 8 या धावसंख्येवर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते कुडसावरे संघाची. हा चेंडू चांगला आहे. फटका चांगला आहे. उल्हास आहे त्या ठिकाणी यष्टिरक्षकांच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक होता. यष्टिरक्षकाकडनं चुकी झाली होती, परंतु त्याला बॅकअप दिलं जात आहे. त्या ठिकाणी लगेचच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. प्रकाश चौधरी यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं आज कुठेतरी कमकुवत दिसतोय हा संघ जांभिवली ठाकूरपाडा हा संघ, परंतु ती सागरची कमी या ठिकाणी भासून दिली जात नाही. चंदू आणि प्रकाशच्या माध्यमातून चांगला बॅकअप, चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. पंच सांगत असताना लाईन्ससाठी काय वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न या ठिकाणी मात्र सक्सेस झाला गेलाय.
9 धावा धावफलकावर. या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 2 चेंडू निर्धाव, 1 चिकी सिंगल, 1 नो आपल्याला पाहायला मिळाला. हाही चेंडू चांगला आहे, लाईन चांगली आहे. आयोजन तर अतिशय चांगलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी गतवर्षीचा विचार केला तर पर्वच 9 आपल्याला पाहायला मिळत आहे. BCC चिंचवली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं 9वं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि 9व्या पर्वामध्ये आज मात्र पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आज या पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू या ठिकाणी मात्र उंची जास्त लांबी कमी, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव आणि 2 धावा. दोन धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर 11 धावा, डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथून धावा बनवणं गरजेचं आहे. योगेश आहे, गणेशला एक संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. हा फटका चांगला, बॅटच्या टोईनला चेंडू, मिडल ऑफ द बॅट, चेंडू होईल फरार. बिग इट मॅक्सिमम स्टँड अँड डिस्पॅच, फुल अँड पॉवरफुल हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एन्जॉय करत असेल तर एका इनिंग नंतर आपल्याला टॉस साठी यायचं, याची नोंद असू द्या. भरतचा पहिला चेंडू या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टीम होता. निर्धाव चेंडूची सांगता, पुलार लेन, असे चेंडू बक्षणार नाही, चुकीला माफी नसेल. अजून एक दमदार फटका, 9+6 वेट, अजून एक दमदार फटका. दुष्काळात 13वा महिना. डीजे षटकार आला आणि षटकाराची नितांत गरज होती. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. या अगोदरचा चेंडू बघितला तर कुठेतरी चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. टीम जाबिल ठाकूर पाडाचा हा गोलंदाज आपल्याला भरत पाहायला मिळतोय. भरतच्या माध्यमातून फ्रीचा चेंडू होता, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल विचार केला तर कमबॅक केलं गेलं. 24 धावा धावफलकावर तिसरं ओव्हर हाताळलं जात आहे. इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. 35 ते 40 धावा बनवणं गरजेचं आहे. हाही चेंडू चांगला आहे. त्या ठिकाणी पंचांची अपील मागितली जाते, परंतु पंच अतिशय चांगले. अनंत गावंडा यांनी पंचांच्या भूमिकेत, त्यानंतर त्यांचे मोठे बंधुराज राजू गावंडा, बडे मिया छोटे मिया आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी लगातारचे 2 चेंडू निर्धाव षटकारानंतर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज भरतच्या माध्यमातून हा फटका चांगला, स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू लाडवायचा होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अमोल. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू उचलून फेक करेपर्यंत एका धावेचा अवधी होता आणि 1 धाव अंकित केली जाते. धावफलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने पुढे सरसत असताना धावफलकावर 25 लॉस ऑफ 1 विकेट टीम कुडसावरे या संघाची ही धावसंख्या लागत असताना
अजून एकाचे चेंडू शिल्लक या तिसऱ्या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतील. त्यावर विचार केला तर टीम कुडसावरे संघाची इथून मात्र ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. योगेश आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. गणेश आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळालाय. आहे फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अमोल. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव परंतु थांबवलंय गणेशने त्या ठिकाणी. नो प्लस षटकार आला होता त्यानंतर काय कमबॅक केलाय. 5 चेंडू फक्त 9 धावा खर्च केल्या जात आहेत. एक नौका संघ आहे. नौके गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. टीम जांबिलो संघाच्या माध्यमातून येणाऱ्या काही काळातच त्यांच्या माध्यमातून नाईट रजनीचं आयोजन आणि आदिवासी विभागामध्ये मात्र अंबरनाथ विभागामध्ये पहिलं नाईटचं आयोजन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईकसुद्धा पाहायला मिळाल. ती स्पर्धा येणाऱ्या काही काळात आपल्याला अनुभवायला मिळेल. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 30 धावा अद्याप लागल्या गेल्यात. दोन्ही संघाचे कर्णधार यायचे लगेचच. चंदेरी चिंचवली संघाचा कर्णधार आणि धामणवाडी ब संघाचा कर्णधार. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी तब्बल विचार केला तर 30 धावा. मार्कर गोलंदाज विनूला आपण पाहू शकाल. मगाची त्याचं वर्णन केलं होतं. पेशाने बघितलं गेलं तर गायक आहेत. आगरी कोळी समाजाची गाणी त्याच्या माध्यमातून नेहमीच मराठी समाजाची गाणी त्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. पण थांबायचं आहे थोडं. कोणा त्या गाडीचा आरसा कुठेतरी त्रास देतोय खेळाडूंना. दामणवाडी संघाचा कर्णधार आणि चंदेरी चिंचवली संघाचा कर्णधार. स्लॉकरचा षटक गोलंदाजी मार्कर गोलंदाज कॉम्बॉक्स इन कडनं विनूला आपण पाहू शकाल. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. विनूला पहिल्यांदा गोलंदाजी करताना पाहतोय. चांगली गोलंदाजी विनूच्या माध्यमातून पाहायला. पहिला चेंडू तर चांगला आहे. इथून मात्र पहिल्यांदा गोलंदाजी करताना पाहिलं जाते विनूला. फटका चांगला आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. पुल केलाय आणि पॉवरफुल अजून एक दमदार फटका बॅट्समन योगेशच्या बॅट मधनं. हा येतोय धमाका. या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करत असताना आपल्या मोबाईलवर पेशाने बघितले गेले तर केस कीर्तनालयामध्ये फेमस असलेले कॉमेंटर सुद्धा आहेत. बीसीजी चिंचवली या संघाला आयोजनासाठी खूप शुभेच्छा आल्यात. मॅन फ्रॉम धोदानी पंढरी सांबरी या साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. साहेब तुमचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. षटकारानंतर कुठेतरी कमबॅक केलंय विनूने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर समालोचक स्लॉट आपल्याला पाहायला मिळतोय. पंढरी सांबरे, त्यानंतर नानू सांबरे, त्यानंतर शांताराम मुगडे. धुदानी या विभागातील चांगले नामवंत पनवेल विभागातील तिन्ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. चांगले समालोचक आहेत. नेहमीच आमच्या समावेत समालोचन केलं जाते ते या तिन्ही त्रिमूर्तींचं सहर्ष स्वागत आहे.
हा चौकार आलाय ना, चौकाराच्या मदतीने या ठिकाणी मात्र धावफलकावर धावसंख्या 41 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. या ओव्हरमध्ये धावा बनल्या जात आहेत. अद्यापी एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने 11 धावा अद्यापी खर्च केल्या जात आहेत विनूच्या माध्यमातून. 41 धावा. या चेंडूवर अद्यापी एखादा मोठा फटका येईल का कुडसावरे संघाच्या माध्यमातून, परंतु विनूला इथून मात्र डॉट चेंडू फेकावा लागेल. हा चेंडू चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धावा असेल, ओव्हर होईल समाप्त. लाईक बायचा एक धाव येत्या. दामनवाडी संघाचा कर्णधार चंदेरी चिंचवली संघाचा कर्णधार आहे, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर आपण यायचं लगेचच दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचे आहेत. येणारे 24 चेंडू, लागणारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 42 धावा, 43 धावा. तोपर्यंत आकाशदादाला देऊ एक संधी. डीज बजाव. सहकाचं कौतुक करावं लागेल. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चला, दामनवाडी संघाचा कर्णधार चंदेरी चिंचवली संघाचा कर्णधार आमच्याकडे उपस्थित आहे. त्या ठिकाणी लगेच दामनवाडी संघ, दामनवाडी ब सलामीची जोडी मैदानात जायचंय. दामनवाडी शेवटचा ओव्हर नाही, चेंडू पडला तर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल, कारण उपस्थिती असून तुम्ही येत नाही टॉससाठी. बॉलची पॅनल्टी आहे, याची नोंद असू द्या. येणारी 24 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी मात्र योगेशला आपण पाहू शकाल. योगेश शीत आपल्याला पाहायला मिळतील. दामनवाडी संघाचा कर्णधार शेवटची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय, आणि त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यानंतर शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. हा पहिला चेंडू योगेशचा या ठिकाणी चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप तो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. निर्धाव चेंडू. मायरा 11 चिंचवली आणि तारवाडी कशेळे हे दोन्ही संघ आल्याची नोंद करायची लगेचच.
पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल त्या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. एका ओव्हर नंतर आपण त्या ठिकाणी टॉच करून घेऊया. तामनवाडी बनाम चेंदेरी चिंचवली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चिंचवली विभागातील आज 3 संघ आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला आहे, बागपुटवर आले होते, जागा बनवली, पायांचं क्षेत्र क्लिअर करत असताना 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप मिळतोय हात चौकार. ठीक आहे, चांगला फटका पाहायला मिळाला. हाही फटका चांगला आहे, कॉपी बुक स्टाईल न, परंतु मगाची चौकार होता, आता षटकार पाहायला मिळतोय. प्रकाश चौधरीच्या बॅट मधनं हा येतोय, इथून मात्र षटकार. थँक्यू डीजे मास्टर. स्वयंसेवक आहेत त्या ठिकाणी. अतिशय कडक ऊन आपल्याला पाहायला मिळत आहे. एखादा चेंडू तोंडावर पडेल असे चेंडू जज करू नका. हा चेंडू चांगला आहे, त्या ठिकाणी मात्र कॅपमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक अशोकच्या माध्यमातून थोडीशी चुका झाली, त्याचं रूपांतर लगेचच बाईच्या स्वरूपात एकदा वाली गेला. तापलकावर धावसंख्या आपण पाहतो डबल डिजिटमध्ये 12 धावा षटकार आणि चौकाराच्या मदतीने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, या चेंडू नंतर लगेच आपण टॉच करून घेऊया. तामनवाडी बनाम चंदेरी चिंचवली. हा फटका चांगला आहे, हलक्या क्षेत्राने टॅप केलं जात आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अमोल होता. एक चिकी सिंगल. आज 3 ते 4 चिंचवली संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगभग एक गटच तुमचा केला असता बरा झाला असता ना, एक तुमची टीम निघालीच ती. तर माननीय श्री रामदासजी फारदी यांच्या शुभ हस्ते आपण करूया धामणवाडी विपक्ष चेंदेरी चिंचवली हा संघ. चिंचवलीत बराच पैसा आलाय रे, प्रत्येकाक नवीन नवीन टी शर्ट. चला पंच, सामना त्वरित चालू करायचा लगेचच. टॉच केला गेलाय, धामणवाडी संघाने जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अशोकला आपण पाहतोय. येणारे चेंडू असतील 18, लागणारी धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला 30 धावा म्हणजे 10.00च्या सरासरीने. या दरम्यान कासगावचे सुपुत्र, एक स्टँडर्ड क्रिकेटर म्हटलं जातं, नेहमीच त्याच्याकडे बघितलं तर छावा या नावाने ओळख असलेले आमचे परम मित्र. गतवर्षीचा विचार केला तर यावर्षी फुल हंगामामध्ये असलेला, इन्फॉर्ममध्ये असलेला कासगाव संघ, त्या गावातील एक कोयनूर हिरा नानाशीद यांचं आगमन होत असताना आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सदस्य सुद्धा आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडू अशोकचा या ठिकाणी कुठेतरी लाईन खराब आहे आणि एक धाव वेद्या वाटच्या स्वरूपात. इथून मात्र सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते, अमोल आणि प्रकाश चौधरी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे, हलक्या क्षेत्राने टॅप केलं जात आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाईल आणि दुसरी धाव धोक्याची घंटा. थ्रो लेझी क्रिकेट. कुडसावरे संघाच्या माध्यमातून लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर चांगली गोलंदाजी अशोकला करणं गरजेचं आहे. इथून धावा कमी आहेत, त्या रोखाव्या लागतील. फटका चांगला आहे, ओव्हरपिच चेंडू होता, त्याला फेकून दिलाय अमोलच्या बॅट मधनं. हा येतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं, लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करत असताना स्टँड अँड डिस्पॅच येतोय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. 22 धावा दापलकावर या षटकाराच्या मदतीने. हा फटका बसला आहे, चेंडूला जज केले जात आहे. छोटे छोटे पांडवास त्या ठिकाणी चेंडूला जज करतायत.
परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला जातोय. त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये होत असताना अशोकला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 24 धावा दापलिकावर, अद्याप 15 चेंडू 19 धावा. हा चेंडू चांगला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, डायरेक्ट हिट, परंतु मी झाला आणि चुकीचा डायरेक्ट हिट. बॅकअप नाहीये त्या ठिकाणी अजिबात. लेझी क्रिकेट खेळतोय कुडसावरे संघ आपल्याला पाहायला मिळतं. आळसला गडी का काय? फटका बसलाय पुनर्शा, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चेंडूला जज करतोय आणि एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाते. नौके खेळाडू आहेत, त्यांच्याकडनं अशा निराशा असतील, परंतु असेच खेळाडू लवकर घडले जातात. मगाशीच म्हटलं होतं, हा क्रिकेट एक नशा आहे. यस, शेवटचा चेंडू शिल्लक. आमचे चंद्रकांतजी डुमना स्वतः आयोजक आहेत, त्यांच्या मुलाला सुद्धा खूप नाद आहे क्रिकेटचा. हा फटका चांगला आहे, पावरफुल फटका. स्टैंड एंड डिस्पैच, स्ट्रेट ड्राइव, तीर भी शर्मा जाए, इतनी सीधी गेंद सीधा स्टेडियम पार, बिग षटका. अमोल, या शॉटची तुझी रील्स बनली पाहिजे, आपल्या अकाउंटला यायला पाहिजे. क्लास फटका होता मित्रा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल काय फटका. लेझर बॉल क्रिकेटचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ शॉट. रोहित शर्माची आठवण आली. येणारे 12 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. मी मगाशीच म्हटलं होतं, त्या ठिकाणी सागरची कमतरता आज कुठेतरी भासणार नाहीये आणि तेच कृत्य या ठिकाणी गोलंदाजी करत असताना तुषार आपण पाहतोय घडलं जात आहे. टीम जांभिवली संघाच्या माध्यमातून फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चेंडू जज केला जातो. पहिली विकेट, पहिला आद्रा या ठिकाणी लागत असताना टीम जांभिवली ठाकूरपाडा संघाला प्रकाश चौधरीच्या स्वरूपात. सदोतीस धावा, येणारे 10 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी टीम जांभिवली ठाकूरपाडा या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू लाईन थोडीशी खराब आहे, पंच अद्याप वळलेत आमच्याकडे. पंचांचे दोन्ही समांतर रेषेत. अनंत गावंडा, आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वातील खूप मोठी असती आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या भूमिकेत. 10 चेंडू 5 धावा. एखादा मोठा फटका सामना फिनिश करू शकतो आणि तो फटका आलाय.
कैलास पसाळीच्या बॅट मधनं आपल्या स्टाईलनं MSGच्या स्टाईलनं सामना फिनिश. गुड बॅटिंग. जय हनुमान. जांभिवली टागोरपाडा संघाचा. वळूया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रकाश यायचं आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. त्याला लगेच दामनवाडी संघ मैदानात उतरायचं आपण आणि चंदेरी चिंचवली संघाचे फलंदाज मैदानात जायचं आहे.